तयार झालाय. पहिलाच बॉल शरीरावरती आदळतोय, पायावरती आदळतोय आणि अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. एक धाव येते आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 1 या आकड्यावरती अकाउंट ओपन केलं. टिवरी मास्टर आणि आचोडे मास्टर असं सामना रंगतोय. चांगला चेंडू कलात्मकता दाखवतोय. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता संदीप मात्रेमध्ये आहे. अचूक टप्पा भेदक तर दाखवली गेल्या आणि बॉल चालाय रक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 1 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका फसला गेलाय. जयेश भोईर करणार नाही चुकी. पहिला धक्का बसतोय. प्रमोद भोईरला पाठवले माघारी. गॉन. डॉनचं गाणं लागले जरूर, मात्र डॉन बनायचं असेल तर चौकार षटकार मारावे लागतील फायनल मॅच मध्ये. तर कोणता संघ डॉन बनतो हे पाहावं लागेल. आतापर्यंत धावा आहेत 1-1 वरती 1 विकेट गमावला गेलाय 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस. चांगला चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता आणि पुल करत असताना इथे डॉट बॉल येतोय. धावसंख्या आता फलकावरती 1 वरती आपण पाहतोय. 1 मध्ये 1 धाव आतापर्यंत फलकावरती. फिरकीचे जादूगार आहेत आणि दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवतायत. समोर खेळलेत. अफलातून फटका. थांबणार नाही. बॉल चाललाय सीमापार. चौकार. प्रमोद पेडवीच्या बॅटमधनं हा 4 धावा. पहिलं षटक समाप्त झाले. 5 धावा फलकावरती आहेत. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते 5 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त झाले. मिलिंद भोईर आता येतोय गोलंदाजी मार्गावरती. मिलिंद भोईर गोलंदाजी मार्गावरती आलेत. धावसंख्या फलकावरती 5 धावा. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करतोय नितीन गावडे. भरपूर रिक्वेस्ट केल्यानंतर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जॉईन झालेत. मोठा फटका खेळलेत. ऑन साइडला डीप मध्ये बॉल चाललाय. 2 धावा मिळतील का पाहता पाहता 1 धाव अर्जित केले. दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिला गेला आणि 2 धावा अर्जित केल्यात. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 7 धावा. आज रविवारचा दिवस होता आणि आपल्या आगरी लोकांची मेजवानी आज आपल्याला अनुभवायला मिळाली. रुचकर जेवण आणि नितीनजी काय म्हणाल, आज भरपूर सारे प्रेक्षक या मैदानावरती आले होते आणि जेवणाबद्दल आणि या स्पर्धेविषयी कशा पद्धतीने तुम्ही काय म्हणाल? हेलो 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 हेलो. आगरी कोली सांस्कृतिक संघ
पंचांकडे दाद मागतायत, पंच सहमत नाहीत. रनआउटची विकेट इथे प्राप्त केली जाईल का? मात्र स्ट्राईक आता डेट झालाय. वाईटचा इशारा पंच करतायत. यस नितीन. हॅलो. आगरी कोली क्रिकेट संघ 40+ क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नव्हे. 40+ क्रिकेट म्हणजे खेळ नव्हे, तर खेळाडूमध्ये असलेला मेल म्हणजे 40+ क्रिकेट. आणि आता बांधण्याचं काम आमचे भगवान दादा यांनी केलेलं आहे. खरोखर सांस्कृतिक जो संघ आहे, सांस्कृतिक क्रीडा संघ आहे आगरी कोली, यांना बांधण्याचं काम आमचे या संघाचे म्हणजे या सांस्कृतिक संघाचे भगवान दादा पाटील यांचं खरोखर आभार की त्यांच्यामुळे ही 21 टीम एकत्र येऊ शकल्या. 21 टीम म्हणजे 21 गावं. आम्हाला एकमेकांना त्यांची ओळख झाली आणि ओळख होऊन आम्ही एकमेकांना ओळखू शकलो. असं नाही तर आम्ही आमच्या गावातल्या गावात खेळत होतो. गावाच्या आम्ही म्हणजे अख्ख्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आमची एकमेकांशी ओळख झाली ही दादा तुमच्यामुळे. खरं तुमचे आभार आहे. तसं निश्चितच चांगल्या पद्धतीचा उल्लेख त्याने केला. आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ हे फक्त मंडळ राहिलेलं नाही. ऑन साईडला फटका खेळलेत. मिथुन किनी सोडणार नाही झेल. फलंदाज होतोय फेल. चंद्रकांत दलवी बॅक टू द डगआउट. चांगला उल्लेख नितीनच्या माध्यमातून झाला. 21 गावं जोडलेत. आज 21 गावांमध्ये हा कारवा चाललाय. 4 गावं आपण फिरलो बघा. ठाण्यावरून वडवलीला आलो, कासर वडवलीवरनं मोगरपाड्यात आणि आज शिरगावमध्ये ही 4थी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि जो सहवास जे 21 संघ आहेत, आज 21 संघातले सर्व खेळाडू म्हणा, खेळाडू जवळपास आपण पाहिलं तर 250हून अधिक आहेत. म्हणजे इतका परिचय आता वाढला गेलाय प्रत्येक गावोगावी. एक म्हणजे 250 जण एकत्र आणि एक परिवार झालेला आहे. आणि जेव्हा परिवार असतो ना, त्याच्यामध्ये मतभेद भांडण हे होत असतात. पण आपण जर इथे बघितलं 2 दिवस सर्व खेळमेळीचं वातावरण, सर्व खेळी एकत्र येऊन, सर्व अख्खे पूर्ण जवळजवळ 18 टीम एकत्र येऊन आज आपल्या या शिरगाव ग्राउंडमध्ये खेळलेले आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. असं चांगला खेळ दाखवला दोन्ही दिवस आपण पाहतोय. फुल टॉस होता, त्यावरती फटका खेळण्याचा मनसुबा बनवलाय. बॉल पाठीमागे जातो जरूर, मात्र प्रकाश पाटील चेंडूवरती झेपावलेत. एकेरीच्या मदतीने कल्पेश पाटील आम्हाला दर्शवतायत की धावसंख्या आता फलकावरती 13 रन्स, 13 धावा. शेवटचा बॉल षटकातला अजूनही येणं बाकी आहे. 4 धावा मिलिंदच्या या गोलंदाजीवरती पळून पूर्ण केल्या होत्या. तर संध्याकाळच्या सत्रात चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात नसतो त्यावेळेस सिंगल आणि डबल यावरती खेळाडू निर्भर राहिले गेलेत. फायनलचा सामना काल आपण पाहिलं. सेमीफायनलमध्ये फक्त 17 धावा नवघर मास्टर एचा संघ बनवू शकला होता आणि त्याच कारणास्तव इथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. धावसंख्या पोचली गेली ती 14 या आकड्यावरती. चौदा धावा फलकावरती आहे. चर्चा तर आपण करणार नितीनच्या सोबत, मात्र मॅचकडे आपण वळतोय. जबरदस्त फटका खेळण्याचा प्रामुख्याने प्रामाणिक प्रयत्न केला होता, मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. षटक समाप्त झाले. दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 14 धावा. कारण आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि आगरी कोली क्रिकेट फक्त क्रिकेटसाठी मर्यादित राहिलेलं नाही. आपल्या मंडळाने नितीन याच महिन्यामध्ये एक उपक्रम हाती घेतला. आपण अनाथ आश्रमासाठी 1 महिन्याचं जे राशन आहे ते आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने देण्यात आले. त्यामध्ये आपले हितचिंतक पुष्पाश म्हात्रे यांनी आम्हाला एक तेलाचा डब्बा दिला होता. 10,000 रुपये आपण पाहिले तर शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर ए च्या वतीने दिले होते. आणि सर्व सभासदांनी ज्या पद्धतीने कोणी 1,000, कोणी 2,000, कोणी 5,000, कोणी 3,000 असे सर्व काही जे पैसे जमलेले त्या पैशातून आपण एका महिन्याचं राशन हे साताऱ्याला अनाथ आश्रमाला दिलेलं आहे. म्हणून फक्त खेळापुरती मर्यादित नसून तर सामाजिक कार्याकडे सुद्धा आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाने आपले पाय आता वळवलेले पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळले, जबरदस्त स्ट्रोक. अविनाश भोईर प्रयत्न केले जबरदस्त आणि पाहता पाहता चेंडूला अडवण्यामध्ये असफल राहिले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा.
अनाथ आश्रमाला अगदी येत्या 2 तारखेला ड्रेस देण्यात येणार आहेत. हे कार्य आता हाती घेतलंय. ऑफसाईडचा बॉल अगदी आपण पाहिलं तर खेळतायत. लॉंग ऑफला वळतोय. एकाला 2 धाब्यांमध्ये कन्व्हर्ट केलाय. 2 धावा येत आहेत आणि 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती 20 या आकड्यावरती. काय म्हणजे नितीन याबद्दल? उत्कृष्ट म्हणजे आपण सांगतो ना की आगरी कोली. आगरी या शब्दाचा अर्थ आपण जर बघितला ना, आ म्हणजे आग ओकणारा अन्यायाविरुद्ध, ग म्हणजे गरजेला पुरा पडणारा आणि री म्हणजे रीतिरिवाज आणि सांस्कृतिक सांभाळणारा तो म्हणजे आगरी. आणि कोली म्हणजे काय तर वाल्या कोळ्याचा जो वंश आहे तो कोली. म्हणजे विचार करा की आगरी कोली ही किती सांस्कृतिक परंपरा सांभाळतो आणि खरोखर समाजामध्ये समाजसेवा करण्याचं काम करतो. निश्चितच एक चांगला संदेश आपण पाहतोय दिला गेलाय. बॅटची कडा घेतलाय. बॉल हवेत राहिलाय. संदीप मात्रे पोचणार नाहीत. तत्पूर्वी इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा अर्जित केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 22 या आकड्यावरती जाऊन पोचली गेल्या. धावसंख्या झपाट्याने वाढताना आपण पाहतोय. या षटकात 8 धावा आलेत. कालही असाच खेळ दाखवला होता प्रल्हाद दलवीने. 1-1 2-2 धावा त्याने घेतल्या होत्या. महत्त्वपूर्ण सामना आहे आणि महत्त्वाच्या सामन्यात अशा चुका भरपूर मागण्या ठरू शकतायत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार होतोय. बॅटची कडा घेतल्या. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एकच धाव इथे मिळेल. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती कल्पेश आम्हाला दर्शवत आहेत 23 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. फायनलचा सामना बघा, एका बाजूला आचोळे मास्टर आणि दुसऱ्या बाजूला टिवरी मास्टर. म्हणजे आगरी कोळी सांस्कृतिक मंडळ जे 3 विभागामध्ये विभागलेलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर. त्या पालघर विभागातले 2 संघ एकमेकांच्या विपक्ष या मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार करा की मुंबई, पालघर आणि ठाणे एकत्र म्हणजे एकत्र बांधण्याचं काम किती मोठं आहे. विचार करा की आपण म्हणजे आणि एकत्र बांधण्याचं काम आपले जे म्हणजे आपल्या समोरच बसलेले आपल्या स्टेजवर बसलेले जे भगवान दादा आहे, काय विचार केला असेल त्याने असा. आणि एकत्र येऊन 21 गावांना आणि भगवान दादा 21 गावांना एकत्र बांधण्याचं काम किती मोठं आणि किती मोठी संकल्पना आहे याचा. की एकत्र येऊन एकत्र अशी मॅच भरवणं, शनिवार रविवार एन्जॉय करणं. कारण 40+ नंतर म्हणजे 60च्या नंतर घरामध्येही कोण विचारत नाही. फलंदाज बाद झालाय. तिथे आपण पाहिलं तर एसटी चिटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा डंका जो वाजतोय ना, त्याचे लेखक आपण पाहिलं तर स्कोर झालाय फलकावरती 23 धावा. त्याचे लेखक आमच्या बाजूला बसलेत नितीनजी गावडे. हे गाणं ज्यावेळेस तुम्ही लिहिलं त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना कशी आली? मी कालच म्हटलं होतं की हे गाणं लिहिण्याची जी कल्पना आहे किंवा संकल्पना आहे ते आपले भगवान दादा आहेत ना, त्यांनी मला दिली. की भगवान दादा बोलले की हे गाणं अशा प्रकारचं झालं पाहिजे, अशा प्रकारचे याच्यामध्ये बोल आले पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक गावाचं उल्लेख या गाण्यामध्ये आला पाहिजे आणि अशा पद्धतीने गाण्याची रचना झाली. असं निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहतोय जे गाणं आहे त्यामध्ये प्रत्येक गावाचा उल्लेख, ज्यावेळेस 18 संघ होते त्यांचा संपूर्ण उल्लेख आहे त्या गाण्यामध्ये. ऑन साईडला फटका खेळले, 2 धावा निश्चितच येतील. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर गेट टुगेदर स्पर्धेचाही पाचगणी महाबळेश्वरच्या चषकाचा ही त्यामध्ये उच्चार केला गेलाय तुम्ही. बरोबर.
आणि खरोखर म्हणजे गेट टुगेदर म्हणजे आपल्या थोडंसं घाई करा. खोलात बॉल टाकायचा होता. समोर खेळलेत अविनाश भोईर आलेत तिथे आपण पाहिलं तर, मात्र बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चेंडू डायव्हर्ट झाला ज्या पद्धतीने आपण पाहतोय आणि 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या आता पोचली गेले फलकावरती 29-29 रन. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अविनाश भोईर व्यवस्थितरित्या चेंडूवरती आले जरूर होते, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होतोय. अंदर लवकर होतंय त्या कारणाचं थोडंसं घाई करा प्लीज. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टिवरी मास्टर संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांना विनंती असेल आपण बॅट इथे घेऊन या. बॅटची कडा घेतली आणि बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज माघारी परततोय. गॉन. कुंजन पाटील आपल्या बॅट घेऊन या. बॅट इकडे घेऊन या. थँक्यू डीजे, थँक्यू. 29 झालेत. शेवटचं षटक. 3 बॉल बाकी आहेत. राकेश मालवी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबरदस्त काल खेळ साकारला होता राकेश मालवीने. डावरे त्याचा फलंदाज आहे. काल जयेशने सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती. 3 बॉलवरती 7 धावा बनवल्या होत्या. लोअर ऑर्डरचे फलंदाज हरेश्वर पाटीलने एक चांगली कामगिरी केली होती आणि त्यांच्याच बलावरती तो सामना विजयाच्या दिशेने घेऊन गेले होते. प्रल्हाद दलवी बाद झालेत. 29 धावा. काल खूप चांगला खेळ प्रल्हाद दलवीने दाखवला. जबरदस्त स्पर्धा रंगते. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 29 आहेत. हरीश किनी चांगला चेंडू हाताळलाय. तिथे रनआउटची संधी आहे, मात्र फलंदाज बाद झालाय का मंगुली सर? यस, फलंदाज बाद. रनआउट. राकेश मालवी बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. तत्पूर्वी आपण वळूयात डीजे ऑपरेटरकडे. डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज हरेश्वर पाटील आता मैदानात दाखल झालाय. कर्णधार आहे. आता 3 बॉलचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 29 रन झालेत. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि फलंदाजी ते बाद झालाय. गॉन. थँक्यू डीजे. जयवंत पाटील आता मैदानात दाखल झालाय. शेवटचा बॉल. 29 रन झालेत. 29 रन्स ऑन बोर्ड. जयवंत पाटील फलंदाजीसाठी दाखल होत असताना चला घाई करा. 5:30 वाजलेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती त्रिपाला उद्ध्वस्त केलाय. गुड बॉलिंग हरीश किनी. या सत्काराच्या दिशेने आम्ही वळतोय. कोणाकोणाचा सत्कार बाकी राहिलाय? आत्मारामजी पाटील येथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. सन्मान करायचा आहे. आत्माराम पाटील सन्मान करतील.
आत्माराम पाटील दादांचा सत्कार करतील किशोर पाटील. त्यानंतर आम्हाला साथ देणारे ते म्हणजे मयूर गावडे यांचा पण आम्ही सत्कार करतो. मयूर गावडे. आवाज कमी. शांत शांत. यांचा सत्कार करतील डॉक्टर पांडुरंग पाटील यांच्या हस्ते मयूर गावडे यांचा सत्कार. आपल्या गावातले युवा अध्यक्ष यांचा सत्कार डॉक्टर पांडुरंग यांच्या मार्फत. समाजसेवक गावाचा काहीही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये सहभागी असणारे आमचे गावचे मयूर गावडे दादा यांचा स्वागत. तदनंतर आम्ही सन्मान इथे करतोय. जय गावडे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. ज्यांची 2 दिवस साथ आम्हाला लाभली गेली, पंचांची भूमिका त्यांनी अदा केली होती. जय गावडे यांना विनंती करतोय. प्रदीप आणि महेश पाटील आपण व्यासपीठावर या. प्रदीप यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. महेश पाटील आणि प्रदीप पाटील यांनी यायचं आहे स्टेजवर. व्यासपीठाची लाईट बंद करा. व्यासपीठाची लाईट बंद करा. सामना संपल्यानंतर लाईट आपण चालू करणार आहोत. लाईट बंद करा प्रथमतः. हा बंद करा, बंद करा. लाईट बंद करा. येस, पंचांचा सिग्नल होतोय. सामन्याला सुरुवात आम्ही करणार आहोत. लाईट बंद करतोय. 30 करायचे आहेत, 30 करायचे आहेत. 1 मिनिट बंद करतोय. लाईट आपण बंद करून घ्या. यस, स्ट्राईकला संदीप आणि नॉन स्ट्राईक इनला जयेश. पंचांचा सिग्नल. सामन्याला सुरुवात. 24 दादा विजय पाटील यांचा आम्ही सन्मान करतो किशोर पाटील यांच्या माध्यमातून. जोरात केलंय. जबरदस्त फटका खेळतायत. जमिनी लगत बॉल चालला डीप मध्ये. 1 धाव येते. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका ऑन साइडला चेंडूला खेळतात. डीप मध्ये बॉल चाललाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 9 धावा. 21 धावा करायच्या आहेत 21 बॉल मध्ये.
समोर खेळलेत. आता फलंदाज बाद होईल रनआउटच्या माध्यमातून. संदीप मात्रे बॅक टू द डगआउट मध्ये परततोय. 20 चेंडू 21 रन आता करायचे आहेत. आपण विजय पाटील दादांना सत्कार करतो आम्ही. विजयदादा पाटील यांचा सत्कार किशोर पाटील करतील. विजय पाटील घासकोपरी संघाचे सभासद आहेत. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. माईची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण. इथे उंची प्राप्त थँक्यू. प्रकाश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रकाश पाटील दाखल झालाय. शेवटचा बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्यावरती सिंगल, परत चौकार आणि रनआउट आणि आता विकेट मिळवल्या. खोलात टाकलेला चेंडू होता. डॉट बॉल येतोय. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये करायचे आहेत 21. 18 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. भूषण पाटीलचंही कौतुक करावं लागेल. खूप चांगला ज्यांच्या माध्यमातून लक्ष वेधलं या स्पर्धेवरती आणि कौतुक त्यांचंही करावं लागेल. सगळ्या गोष्टीवरती त्यांनी लक्ष ठेवलंय. संध्याकाळीही लक्ष ठेवतील ते. नितीनजी गावडे तुमच्यावरती काय टेन्शन घेऊ नका. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये 21 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 18-21चं समीकरण. खूप चांगलं सहकार्य जे देणगीदार आहेत त्यांच्या माध्यमातून लाभलंय. असंही कौतुक मी करतोय. ऑन साईडला फटका खेळला. डीपमध्ये बॉल चाललाय. तिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी करतोय क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळतील. विजय आहे तिथे. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती पोचली गेल्या. 11 धावा, 11 रन्स. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. 11 धावा फलकावरती आहेत. विजय पाटील आचोले यांना विनंती करतोय व्यासपीठावरती या. आपण मिलिंदचा फटका फसलाय. नो मॅन लँड मध्ये बॉल चालला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा पलटलेत फलंदाज. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत पाहिलं तर 13 रन्स 17 करायचे आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 16 बॉल 17चं समीकरण. कंपल्सरी रन चेस करावे लागतील. जबरदस्त झंझावात सेमीफायनलमध्ये आपण पाहिला. प्रकाश पाटीलचा आणि तदनंतर सुशांत मुकादमने चढवलेले हल्ले, प्रतिहल्ले मात्र हरीश किनीने त्यांना थांबवलं. हा कौतुकास्पद होता. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला. ऑन साईडला ड्रिपमध्ये चेंडू चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाही. बॅट हातातून निसटली गेली. हरीशवर गोलंदाजी करतोय. विजय पाटील यांचं आगमन झालंय आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आचोले संघाचे स्वीप करायचं होतं. अगदी आपण पाहिलं तर पाठीमागे जयेश पाटील आहेत. चेंडूला उचलतायत. लेग बाईटचा इशारा पंच करतायत. धावसंख्या फलकावरती 15 धावा, 15 रन्स.
जबरदस्त फटका मिलिंद भोईर. ही इज नाउ ऑन फायर. चौकार. संस्कृती क्रीडा मंडल दमदार. कागदी कोली संस्कृती क्रीडा मंडल दमदार. थँक्यू डीजे थँक्यू. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती पोहोचले गेले. 19 रन झालेत फलकावरती. वा काय सामना रंगलाय. शेवटचा बॉल 13 मध्ये 11 धावा आता करायच्या आहेत. ऑफ साईडला चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेल्या. 20 20 वरती आता करायचे आहेत. एकंदरीत पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 10 धावा. या सन्मान आम्ही करतोय विजय पाटील आचोळे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सभासद आहेत. आचोळे संघाचे त्यांचा सन्मान मयूरजी गावडे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. 10 पाहिजेत. 10 12 बॉलला 10 20 धावा झालेत. या विजय पाटील दादांना विनंती करतोय आपण सन्मान इथे करतोय. सन्मान स्वीकारायचा आहे. मयूर गावडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. 12 चेंडू 10 धावा. प्रल्हाद दलवी गोलंदाजी मार्क वरती येतोय. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय समोर ठेवला होता, मात्र फ्लाईट दिली होती त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल येतोय. धावसंख्या आता फलकावरती स्थिरवली गेले. एकंदरीत पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 11 चेंडू 10 धावा हे विजयाचं समीकरण आहे. खोलात चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला फ्लिक केला. डीपमध्ये बॉल चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाही. 10 चेंडूमध्ये करायचे आहेत. एकंदरीत पाहिले तर 9 10 बॉल आणि 9 रन करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच रंगतायत. कालच्या दिवसातला अंतिम विजेता संघ होता आचोळे मास्टर. आज फायनल मॅचमध्ये सामना रंगतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत 21 धावा. स्वीप केलाय. अफलातून फटका. कोणी क्षेत्ररक्षक नाही तिथे. बॉल चाललाय फाईन लेगला. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकार. आता 5 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल मध्ये करायचे आहेत 5 रन. नऊ मध्ये 5 सामना रंगतोय. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल केली गेली हनुमान मास्टर टिवरी संघाने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेत. बॅटला लागलाय बॉल की काय हे पाहावं लागेल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकार. आता एका धावेची आवश्यकता. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. एका धावेची आवश्यकता आहे टिवरी संघाला. स्कोर लेवल झाला. 29 धावा बनवलेत. प्रकाश पाटील आता स्ट्राईक वरती आहेत आणि स्वीप करायचा होता. बॉलला डॉट बॉल येतोय. एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. बॅटची कडा. बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने आणि प्रथम विजेता संघ ठरतोय. अंतिम विजेता चॅम्पियन टीम जय हनुमान मास्टर टिवरी. अभिनंदन.